आमची शिवसेना, भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रवादी अजितदादा गट या सगळ्यांच्या आणि राजाभाऊंच्या उमेदवारीला पाठिंबा देणाऱ्या सगळ्या घटक पक्ष असतील, लोकल आघाड्या असतील आणि आमचे आमदार असतील, या सगळ्यांच्या सोबत बैठकीच्या निमित्ताने आले होते. बैठक आमची खेळमेळमध्ये झाली आणि जे जे मतदानाचे घटक आहेत, माढ्याचे आदरणीय साठे साहेब असतील, करमाळ्यामध्ये आमची मतं आहेत, त्यासोबत असणारे सावंत साहेब असतील, आदरणीय जयवंत पवार साहेब असतील, ज्या ज्या ठिकाणी ज्या ज्या मताची मोहोळमध्ये बघितलं असेल की भारतीय जनता पक्षाची मतं सोडून असणारे बारसकर साहेब असतील, त्यांची मतं असतील, हे सगळी लोक आज आम्ही एकत्र येऊन आज आमची बैठक झाली आणि यामध्ये आम्ही सगळ्यांनी एकमुखानं एक जीवानं ही निवडणूक लढण्याचा निर्णय घेतला आणि ना भूतो न भविष्यती अशा पद्धतीचा विजय या सोलापूर जिल्ह्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये आमच्या उमेदवाराचा झाला पाहिजे अशा पद्धतीचा संकल्प आम्ही केलेला आहे. आणि सोलापूर जिल्ह्यानं आजपर्यंत राजकारणात अनेक नवनवीन आदर्श निर्माण केलेले आहेत. आज आपण पाहिलं असेल, पक्ष पार्टीच्या पलीकडे जाऊन एक वैचारिक पातळी असणारा हा जिल्हा, वैचारिक पातळी असणारे नेतृत्व आपण सगळ्यांनी बघितली. म्हणून वेगवेगळ्या विचाराचे असलेले नेते सुद्धा सोलापूर जिल्ह्याच्या विकासाचा आणि सोलापूर जिल्ह्याच्या सन्मानाचा विषय म्हणून एकत्र आले. तर सगळ्यांचं मी मनापासून या ठिकाणी स्वागत करतो, सगळ्यांना धन्यवाद देतो की त्यांनी राजाभाऊंच्या उमेदवारीला पाठिंबा दिलेला. आता मी मताची गणित मांडण्यापेक्षा माझ्यापेक्षा तुम्हाला जास्त अभ्यास आहे, त्यामुळे तुम्हीच मला सांगा मतं किती पडतील आणि मग आपण त्याचा विचार करू. कार्यक्रम मी कुणाचा केलेला नाही, कार्यक्रम कुणाचा स्वतः करून घेतलेला आहे. मी कशाला कुणाचा कार्यक्रम करू? मी कुणाचाही कार्यक्रम करायला इथं आलेलो नाही. मी तुम्हाला पहिल्या दिवशी सांगितलं की मला माझ्या नेतृत्वानं जे काम दिलेलं आहे, जो उद्दिष्ट माझ्यासमोर ठेवलेला आहे, त्या उद्दिष्टपूर्तीच्या दिशेनं आमची वाटचाल चालू आहे. त्यातला पहिला टप्पा पूर्ण झालेला आहे, आम्ही दुसऱ्या टप्प्यामध्ये आहोत आणि जो विषय नेतृत्वाने सोपवलेला आहे ती जबाबदारी पार पाडण्याचं काम आम्ही करतोय. आज नेतृत्वाने सोपवलेली जबाबदारी आहे की आमच्या भारतीय जनता पक्षाचा उमेदवार जो महायुतीचा उमेदवार म्हणून राजाभाऊ राऊत आहे तो बहुसंख्य मताने निवडून आला पाहिजे. हा देवेंद्रजींचा आदेश, देवेंद्रजींच्या सूचना आम्ही प्रत्यक्ष अंमलबजावणीत आणण्याचा प्रयत्न करतो. एक विषय कोण सोबत आहे कोण नाही या विषयावर आजची चर्चा नाही. आज राजाभाऊ राऊत यांच्या उमेदवारी सोबत आम्ही सगळेजण आहोत, हा विषय आजच्या दृष्टीने महत्वाचा आहे. आणि आज आम्ही राजाभाऊच्या उमेदवारीसाठी आम्ही सगळे एकत्र आलो होतो आणि सगळ्यांनी मिळून राजाभाऊंना विजयी करण्याचा संकल्प केला. या ठिकाणी राजाभाऊ राऊत यांना आमदार करण्यासाठी जे जे घटक आम्हाला मदत करतात, जे जे आमदार आम्हाला मदत करतात, त्यांची मदत घेणं उमेदवार म्हणून आणि पक्षाचे प्रमुख म्हणून आमची जबाबदारी आहे. त्या भावनेतनं त्यांनी आम्हाला मदत करण्याचा शब्द दिलेला आहे आणि म्हणून आम्ही सगळेजण एकत्र आहोत. त्यांनी मदत करण्याचा शब्द तुम्हाला दिलाय, तुमच्याकडून त्यांना कुठला शब्द दिला? काही चर्चा या माध्यमासमोर करायच्या नसतात, काही चर्चा माध्यमासमोर करायच्या असतात. त्यामुळे काही चर्चा ऑफ द रेकॉर्ड असतात, आमच्या ऑफ द रेकॉर्ड ठेवायच्या असतात. त्यामुळे ते राजकारणातल्या काही टेबलवरच्या गोष्टी टेबलवर ठेवायच्या पालक आहेत. एखादा दुसरा माणूस एखाद्या कामाने बाहेर असेल तर तुम्ही लगेच त्याची चर्चा करण्याची आवश्यकता नाही. काल आम्ही एकदा दोनदा प्रशांत मालक आम्ही बसलो, चर्चा झाल्या. मालक राजाभाऊच्या विजयासाठी खूप ताकदीने प्रयत्न करतायत आणि मी त्याही वेळी सांगितले की आदरणीय देवेंद्रजी जे आमचे नेते आहेत आणि आमचे नेते प्रत्येकाचा सन्मान करतात. कुणाला कुठं सेट करायचं, कुणाचं काम कुठं आहे हे त्यांना माहिती आहे आणि ती जबाबदारी नक्की आता राजाभाऊवर दिलेली असली तरी प्रशांत मालकावर सुद्धा भविष्यात चांगली जबाबदारी येईल. नांदेड, लातूर व धाराशिव जिल्ह्यातील टाटा मोटर्सचे अधिकृत कार डीलर पद्मजा मोटर्स आता सोलापूरमध्ये. भव्य शोरूम आणि अद्ययावत वर्कशॉप, जीएसटी सूट मिळाल्याचा घ्या फायदा. नव्या शोरूम मध्ये सुरू झाली आता कार सर्व्हिस सेवा. पद्मजा मोटर्स, विमानतळ जवळ, होडगी रोड, मजरेवाडी, सोलापूर. मोबाईल 8600 02 26 17. तुम्ही त्यांना पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचे मी आभार व्यक्त करतो. माझ्या विश्वास ठेवून प्रांताला स्थगित केला
तर मी आपल्या सगळ्यांचा